अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी सभापती अजय पाटील तवलारकर, माजी सचिव मंगेश भेटाळू व जगन्नाथ गुडदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप अंकेशन परीक्षणामध्ये लावण्यात आले होते। या संदर्भात अमरावती उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती। यात सचिव मंगेश भेटाळू, गुडदे यांच्यावर निलंबनाच्या कारवाया सुद्धा करण्यात आली। मात्र अचानक अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेखापाल म्हणून गुडदे यांची नियुक्ती करून पदोन्नती देण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत चर्चेला उधाण आले आहे। बाजार समितीचे सचिव चौहान यांनी संचालक मंडळाचा निर्णय घेतल्यानंतरची कारवाई केल्या जाईल अशी माहिती समोर येत आहे। आता अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणता निर्णय होणार, कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। गुडदे यांची जी नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भात काही आदेश प्राप्त झाले का डीडीआर ऑफिसमध्ये? गुडदे साहेबांच्या निलंबनाच्या कालावधी संपला होता, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला होता, पण प्रस्तावाच्या मध्ये त्रुटी आल्यामुळे तो प्रस्ताव वापस आला। यामध्ये आपल्याला जे म्हणजे त्यांच्यावर जे अपहाराचे जे आरोप लावले त्या संदर्भात काही अजून कारवाई करण्यात आली का संचालक मंडळाकडून? संचालक मंडळाकडून खातेनिहाय चौकशी ही चालू आहे सद्यस्थितीत आणि त्यांचा अहवाल यायचा आहे। आज रोजी त्यांना जी नियुक्ती मिळाली ती संविधानिक आहे, ते म्हणजे त्याचे आदेश आले का डीडीआर कडून? असे काही डीडीआर साहेबांकडून आदेश नाही आले आहेत। त्यांचा निलंबन कालावधी संपल्यामुळे त्यांना कामावर रुजू करण्यास त्यांचा आम्हाला म्हणजे अर्ज आला, प्राप्त झाला आहे। त्यानुसार सभापती महोदय हे काय म्हणजे त्यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे आणि त्याच्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल। कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरमध्ये आपल्यावर कारवाई झाली होती, त्यानंतर आपण लेखापाल पदावर आज रुजू करण्यात आलेले आहे। एकूणच तो काय विषय होता आणि आज आपली नियुक्ती डीडीआर ऑफिसमधून झाली आहे? बाजार समितीने मला सन 2020, 21 व 21-22चे लेखा परीक्षण झाले असता त्या लेखा परीक्षणाच्या गंभीर दोषाबाबत माझ्यावर लेखापाल असताना माझ्यावर 13/2/2024 रोजी निलंबनाची कारवाई केली। तदनंतर संचालक मंडळाला हे निलंबनाचा 1 महिन्याचा कालावधी चा अधिकार आहे। तदनंतर संचालक मंडळांनी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे 3 महिन्याची 99 दिवसाकरता त्यांनी एक्सटेन्शन मागितलं। डीडीआर साहेबांनी एक्सटेन्शन पण दिलं, परंतु मला 12/6/2024 रोजीचं जे एक्सटेन्शन मिळालं तर त्याची मुदत ही 11/9/2024 होती। 11/9/2024 संपल्यानंतर बाजार समितीने मला 12/9/2024 किंवा 13/9/2024 या रोजी पुढील निलंबन कालावधी वाढवण्याबाबतचा पत्रव्यवहार करणे गरजेचा होता, परंतु समितीने मला 12 तारखेला, 13 तारखेला आणि 14 तारखेला आजतागायतपर्यंत मला कोणताही निलंबन वाढीबाबत पत्रव्यवहार केलेला नाही। त्यामुळे मी दिनांक 14/9/2024 रोजी पत्रव्यवहार झाला नसल्याने मी माझ्या कार्यालयात रुजू अहवाल सादर केला आणि मी माझ्या लेखापूर्वक पदावर माझे कार्यरत झाले आणि सदरची मी रुजू झाल्याबाबतची प्रत माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती, माननीय विभागीय स्वनिबंधक सहकारी संस्था अमरावती, मेहरबान सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अचलपूर यांना मी 16 तारखेमध्ये पत्र दिलं, परंतु बाजार समितीला तुमच्यावर जे लावलेले आरोप होते किंवा भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते या संदर्भामध्ये तुमची बाजू तुम्ही संचालक मंडळाजवळ ठेवली का? हो, माझं कसं आहे, अंकेक्षण कालावधीमध्ये कधी बाजार समितीचं कामकाज हे एकंदरीत संचालक मंडळ, सचिव आणि इथले सहाय्यक सचिव आणि लेखापाल तसेच कर्मचारी सर्वांची जबाबदारी ठरते। परंतु लेखापरीक्षण झाले असता लेखापरीक्षणामध्ये बाजार समितीने आणि लेखापरीक्षकाने फक्त 3च लोकांना दोषी ठरवला। यामध्ये एक तर माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, रोखपाल आणि लेखापाल असं 3च लोकांना अंकेक्षणामध्ये जबाबदार ठरलं। बाकी लोकांना त्याच्यात म्हणजे जे समितीची संचालक मंडळ होतं त्यांचा एकंदरीत 16-17 लोकांचा अंतर्भाव लेखापरीक्षणामध्ये झालेला नाही। एकूणच असं वाटते की आपल्यावर जे अन्याय झाला, कुठेतरी तुम्हाला आज जे अकाउंटंट पद मिळालं न्याय मिळाला? हो, नाही, त्यामध्ये काय झालं, माझ्या गावातील जे सभापती आणि मी एकाच गावचे, आम्ही दोघं जण प्रथमतः अंकेक्षण होण्याचं नाव माझं सभापती कोण? राजेंद्र रामरावजी गुरले आणि ते आणि मी एकाच गावचे आहोत। त्यामुळं सभापती कार्यान्वित झाले, त्यानंतर त्यांनी माझ्यावर 20/6/2023 रोजी
माझा लेखापाल या पदाचा पदभार काढून घेतला। त्याबाबत मला कुठलीही पूर्व नोटीस न देता नोटीस दिली नाही आणि संचालक मंडळ ठराव घेतलेला नाही। त्यांच्या एकट्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी माझा पदभार काढून घेतला। त्यानंतर माझी निलंबनाची कारवाई झाली। आता तुम्हाला ज्या पदावर नियुक्ती भेटली यावर तुमच्या शेवटच्या प्रतिक्रिया काय? माझं असं आहे का माझी कार्यालयीन आज रोजी माझी कार्यालयीन खाती चौकशी आहे। हे माझं कार्यालयीन खाती चौकशीचं पत्र आहे। मी रुजू झालो कामावर रुजू झाल्यानंतर माझी खाती चौकशी चालूच आहे। दिनांक 13/5/2019 रोजी 24 रोजी ठरावानुसार आणि रुजू झालो तरी आज रोजी खाती चौकशी चालू आहे। माझं असं मत आहे का बा ही जी कारवाई आहे हे मी अल्पसंख्याक माणूस आहे। माझे एकट्यावर अकाउंटंट म्हणून इतका मोठ्या पैशाचा जो अपहार आहे हा तर मी एकट्याने केलेलाच नाही आहे काय। आणि इतके पैसे ठेवून माझ्या घरी काय करून मी या पैशाचं कोण्या बँकेमध्ये पैसे ठेवले असतील माझं ते बाजार समितीने चौकशी करावं। मी एकटा केल्याने याची जबाबदारी जी आहे सामूहिक आहे आणि मला एकट्यालाच बॉस याची शिक्षा का झाली माझं मत एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही। अमरावती जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुडधे यांना निलंबित करण्यात आलं होतं। गुडधे सहित माजी सभापती अजय पाटील टवलारकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते आणि या संदर्भात चौकशी सुरू आहे। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला कोट्यवधीचा भ्रष्टाचार या संदर्भात DDR चौकशी करत आहे। परंतु आज रोजी गुडधे यांना पदोन्नती देऊन त्यांची लेखापाल पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एकूणच या संदर्भात सचिव यांनी म्हटलं की आम्हाला कोणत्याच प्रकारची या संदर्भामध्ये पत्र प्राप्त झालेले नाही आहे। तरी संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले, उपसभापती अमोल चिमोटे काय निर्णय घेतात याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। मी कॅमेरा पर्सन मोनी सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाड।